नमस्कार. मी डॉक्टर राजश्री शिभाते. माझी स्वलिखित प्रकाशित झालेली कॉमेडी कथा लेडीज नाईट धमाल याचे अभिवाचन करते आहे. त्या दिवशी निलेश ऑफिसमधून आलेत आणि म्हणाले, रोमा, आपण पुढल्या विकेंडला बाहेर जायचा प्लॅन करीत होतो, पण अगं मला शुक्रवारी बेंगलोरला कामासाठी जायचे आहे. मात्र आपण लवकरच कुठेतरी छान फिरायला जाऊया हं. मी प्रॉमिस करतो. मी जराशी हिरमुसले आणि मनात आले, आता आपण एकटीनं पुढल्या विकेंडला काय करायचं. पण लगेच माझा चेहरा उजाळला. आपण लेडीज नाईट करूया. आम्ही 5 मैत्रिणी अधूनमधून जेव्हा कधी एखादीचा नवरा बाहेरगावी जातो तेव्हा तिच्याकडे जमून मजा करतो. झाले, ठरले की लेडीज नाईट करायची आणि माझी प्लॅनिंग सुरू झाले. मेनू पण ठरला. छान चिकन बिर्याणी, पुरी, दम आलू मेथी, दहीवडे, पापड आणि डिझर्टसाठी गुलाबजाम. मला वाटले की स्नेहाचा बर्थडे पण त्याच विकेंडला होता. सगळ्या मी स्नेहाचा बर्थडे पण छान सेलिब्रेट करूया. मी सगळ्यांना फोन केला. लकीली सगळ्यांना जमत होते आणि माझा प्लॅन पण सगळ्यांना आवडला होता. आज आमची लेडीज नाईट. निलेश ऑफिसनंतर लगेच बेंगलोरची फ्लाईट घेणार होते. 5 वाजलेत आणि मी तयारीला लागले. आमची सरू पण मदतीला होतीच. तिची आपली बडबड सुरू होती. बाई, तुमच्या सगळ्या मैत्रिणी हाईत लई चांगल्या, पण त्या स्नेहाताईचं नेहमी इथं का तिथं, जाऊ कुठं असं असतं. लवकर काही बी ठरवायच्या नाहीत. आणि आपल्या मेधाताई तर नेहमी डायटिंगवरच असतात. काही बी खाताना खाऊ का नगं, खाऊ का नगं करतात. आणि त्या नेहाताई म्हणजे एकदम कोल्हापूरच्या मिरचीगत तिखट, पण गातात काय छान. मी सरूला थांबवत म्हटले, सरू अगं किती बडबड करशील, आटोप भराभर, एवढ्याच सगळे येतीलच. आणि हो, केक पण बाहेर काढून ठेवू. आम्ही स्नेहलचा बर्थडे साजरा करणार आहोत. सरू स्वतःचीच बडबड करायला लागली. अगो बया, स्नेहल त्याचं बर्थडे. मला वाटलं बर्थडे फक्त लहान लेकराचेच होतात. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. आज आमच्या इथं लेडीज नाईट का काय आहे म्हणे, आणि आज सगळ्या बया इथंच राहणार म्हणे. म्हणजे सगळ्या साकाया माकाया नटून थटून येणार आणि करणार धमाल, आणि मला मात्र पडणार दुप्पट काम. सगळ्याच नेहमी म्हणतात आम्ही डाएटवर आहोत बरं का, पण या बायांची गत म्हणजे एकादशी न दुप्पट खाशी, सगळ्या चांगल्या दाबून हाणणार. जाऊ दे बाई, चल आपण आपलं काम करावं. मी सरूला म्हटले, अगं सरू किती बडबड करशील, आटोप बराबर, सगळ्या एवढ्यात येतीलच. मी आज सुटसुटीत जीन आणि टॉप घातले होते. मी सरूला विचारले, काय गं सरू, मी कशी दिसते. एवढ्यात जर अशी रोड वाटते नाही का. तर सरू माझ्याकडे टक लावून वर खाली बघत म्हणाली, मग काय तर, तुम्ही जर अशा रोडावल्यात. छटाकभर वजन तर नक्कीच कमी झालं असणार, पण तुम्ही झकास दिसतात. मी तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हटले, सरू आज मी सगळ्यांना हळदी कुंकू देऊन गमतीदार उखाणा घ्यायला सांगणार आहे. तू पण नवऱ्याचे नाव उखाण्यात घ्यायचे बरं का. तर सरू म्हणते, अयो बया, पण आमच्यात नवऱ्याचे नाव घेत नाहीत. मी म्हटलं, अगं सरू नवऱ्याचे नाव उखाण्यात घ्यायचे. ऐक माझा उखाणा. मी लाडाने गेले जवळ आणि केली जर अशी लगट, तर निलेश जोरात खेकसले, खरंच भारीच बाई तिरसट. सरू म्हणाली, वा वा मस्त, मग माझा बी एका. वाकडी तिकडी बाभूळ तिच्यावर बसला होला, सखा पाटील मेला म्हणून तू का पाटील केला. तेवढ्यात डोअरबेल वाजली आणि पहिले लिनाचे आगमन झाले. एका पाठोपाठ स्नेहा, मेधा आणि नेहासुद्धा आल्यात. आल्या नेहा म्हणाली, यावेळी खूप दिवसांतर होते आहे ना आपली लेडीज नाईट. मला तर एक्साइटमेंटमुळे रात्रभर झोप पण आली नाही. आज अगदी धमाल करूया हं. मी म्हटले, हो ग नक्कीच, पण माहिती आहे परवाच ना माझ्या भाऊजींचा फोन आला होता. ते आज काही कामासाठी नागपूरला येत आहेत म्हणे, पण बरे झाले बाई की त्यांचं काम आटपून ते परस्परच निघून जाणार आहेत. स्नेहाचा चेहरा पडला. ती म्हणाली, अरे बाप रे, तुझे भाऊजी म्हणजे ते जे गावातल्या शाळेत मुख्याध्यापक आहेत तेच न गं.
आणि तू सांगत होतीस की ते खूप कडक आहेत आणि जरा ऑर्थोडॉक्स पण आहेत म्हणून. तेच का ते? मी म्हटलं अगं हो तेच ते. पण जाऊ दे, जरा ऐका तर. माझ्याकडे माझ्या भाच्याने राहुलने गोव्याहून आणलेली छान काजू फेणी आहे. मला तर एकदा ती ट्राय करायची आहे. आज आपण सगळ्यांनी मिळून थोडी थोडी घेऊया का स्नेहाच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी? सगळ्या खुश झाल्या. हो हो नक्कीच, एखाद वेळी थोडीशी घेऊन बघायला काहीच हरकत नाही. मी म्हटले सरू, अगं ते केक आण आणि नंतर तिथे बाजूला ठेवलेली बॉटल आणि बाहेर ठेवलेले ग्लासेससुद्धा घेऊन ये. सरूने केक आणले आणि म्हणाली, अगं बया, तुम्ही साऱ्या आता दारू पिणार होय? मी म्हटलं अगं सरू, आम्ही स्नेहाचा बर्थडे सेलिब्रेट करतो आहोत. जा आता, बडबड करू नकोस, चटकन सगळं घेऊन ये. मी सगळ्यांसाठी फेणी ओतली. स्नेहाने केक कापला. आम्ही सगळ्यांनी तिला विश केले आणि नंतर चकली ढोका चिवड्याचा आस्वाद घेत घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या. स्नेहा म्हणाली, अगं मी कधी फेणी घेतलेली नाही आहे. तर स्नेहा लगेच ठसक्यात, हे गं काय स्नेहा, जसे की आम्ही सगळे रोज पितच असतो. मला तर खूप छान वाटते. खूप दिवसानंतर भेटल्यामुळे आमच्या गप्पा छान रंगात आल्या होत्या. तेवढ्यात स्नेहा म्हणाली, अगं मला ना कसं तरी वाटतं आहे. मी विचारले, काय गं स्नेहा, काय झाले? स्नेहा म्हणाली, कसं तरी म्हणजे काय वाटतं आहे गं? मला तर खूप छान वाटतं आहे. स्नेहा म्हणाली, तसं नाही गं, मला ना जरासं गरगरल्यासारखं वाटतं आहे. तिचा चेहराही मलूल झाला होता. लीना म्हणाली, अगं स्नेहा, तू दिवसभर खूप बिझी होतीस ना, म्हणून एखाद वेळी तसे वाटत असणार. पण नेहा मात्र काकुतीला आली होती. ती म्हणाली, अगं मला खरंच बरं नाही वाटत आहे. मी विचारात पडले की आता काय करावे. लगेच नेहा म्हणाली, अगं रोमा, तुमच्या बाजूलाच जास्त बंगल्यात ते हँडसम डॉक्टर देशपांडे राहतात, त्यांना बोलव की. मला हसू आले. मी म्हटलं, अगं ते हँडसम डॉक्टर देशपांडे गायनेकॉलॉजिस्ट आहे, ते येऊन काय करणार? पण मला एकदम आठवले की बाजूलाच डॉक्टर रेड्डींचे क्लिनिक होते. मी त्यांना फोन लावला. ते म्हणालेत, मी आता घरी जाण्यासाठी निघणारच होतो, सो मी लवकरच येतो. हे डॉक्टर रेड्डी 50शीतले गृहस्थ होते. साऊथ इंडियन असल्यामुळे थोडेफार मराठी आणि बरेचसे इंग्लिश असं बोलायचे. थोड्याच वेळात डॉक्टर रेड्डींचे आगमन झाले. मी त्यांची स्नेहाशी ओळख करून दिली आणि सांगितले की स्नेहाने थोडी फेणी घेतली आणि तिला जरासं गरगरत आहे. त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला. ते म्हणाले, ओ आय सी, यू लेडीज फेणी घेताय. मी म्हटले, डॉक्टर, आम्ही स्नेहाचा बर्थडे सेलिब्रेट करतो आहोत म्हणून. तुम्हाला चालेल का थोडी? डॉक्टरांचा चेहरा एकदम खुलला. येस प्लीज, बर्थडे सेलिब्रेशन आहे ना, चालेल चालेल. मी सर्वीकडून ग्लास मागवला आणि डॉक्टरांना फेणी दिली. डॉक्टरांनी स्नेहाची व्यवस्थितपणे तपासणी केली. ते म्हणाले, युअर फ्रेंड इज एकदम ठीक आहे. फेणी घेतल्यामुळे त्यांना थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं, परंतु थोड्या वेळात त्यांना बरे वाटेल. आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. एवढ्यातच डोअरबेल वाजली. मला म्हटलं, आता यावेळी कोण आलं बुवा? सरूने दार उघडले तर दारात भाऊजी उभे. ते बसल्यानंतर मी त्यांना म्हणाले, भाऊजी, तुम्ही तर आज परस्पर जाणार होतात ना, आणि पुढच्या आठवड्यात तुम्ही दोघंही येणार होतात. भाऊजी म्हणाले, हो ग रोमा, बेत तर तसाच होता, पण सगळी कामे आटपतपर्यंत खूपच उशीर झाला, म्हणून म्हटलं आज मुक्कामाला राहावे आणि उद्या सकाळी निघून जावे. मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला चहा हवा की जेवण करणार? भाऊजी म्हणाले, माझे जेवण झाले आणि चहा पण नको. तुम्ही सगळे काय घेतात? मला ते सरबत चालेल. डॉक्टर म्हणाले, हो ते सरबत नाही, सेलिब्रेशन ड्रिंक आहे. भाऊजी म्हणाले, असं होय, काय सेलिब्रेशन आहे बुवा? पण चालेल की थोडे सरबत आम्हाला पण. मी म्हटलं, आम्ही स्नेहाचा बर्थडे सेलिब्रेट करतो. आणि आम्ही सगळे एकमेकांकडे बघायला लागलो. भाऊजी फेणी घेणार, पण दुसरा काही पर्याय नव्हता. मी भाऊजींना फेणी दिली. त्यांनी 1-2 घोट घेतलेत आणि माझ्याकडे बघत म्हणाले, पण काय गं रोमा, नेहमी लक्ष्मीसारखी दिसणारी तू आज काय अवतार केलास? मंगळसूत्र नाही, कुंकू नाही, साडी नाही. क्षणभर मला काय बोलावे सुचेना. पण मी विचार करीत म्हणाले, अहो भाऊजी, आम्ही ना नाटकाची तालीम करतो आहोत. भाऊजींचा चेहरा चमकला. अरे वा, कुठले नाटक आहे? मी म्हटले, लेडीज नाईट धमाल.
भाऊजी म्हणाले, हे काय असतं बुवा? मी म्हटलं, काही लेडीज जमून त्यांचा मजा करायचा प्लान असतो, पण ते कसं फिसकटतं त्यावर कॉमेडी नाटक आहे. भाऊजी म्हणाले, छान छान, आम्हालाही नाटकात काम करायची हौस होती, पण ते स्वप्नच राहिले. आता तर जिंदगी ही एक नाटक आहे समजून आपली भूमिका करत आहोत. पण काय गं रोमा? ते डॉक्टरांकडे बोट दाखवून म्हणाले, तुम्हा सगळ्या गोपींमध्ये हा कृष्ण कोण? मी म्हटले, ते पण आमच्या नाटकात आहे. डॉक्टर जरा अचंबात पडल्यासारखे दिसलेत. भाऊजी म्हणाले, तुमच्या नाटकाचा प्रयोग केव्हा आहे? आम्ही दोघेही जरूर बघायला येऊ हां. मी चटकन म्हणाले, अहो भाऊजी, आमचे नाटक आहे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला. पण तुम्ही दोघेही तेव्हा लग्नासाठी पुण्याला जाणार आहात ना? भाऊजींना आठवले. हो हो, बरोबर आहे. नाही जमणार आम्हाला यायला. बरं, तुम्ही चालू द्या तुमची नाटकाची तालीम. मी थकलो, मी जातो झोपायला. आम्हा मैत्रिणींना अगदी हुश्य वाटलं. डॉक्टर म्हणाले, मी पण निघतो आता. अँड डोंट वरी, युअर फ्रेंड इज ठीक आहे. मी डॉक्टरांचे थँक्स मानून त्यांना दारापर्यंत सोडून आले. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी सुटकेचा निश्वास घेतला. नेहा म्हणाली, रोमा, ही लेडीज नाईट मात्र नेहमीसाठीच लक्षात राहील हो. स्नेहाला पण आता बरे वाटायला लागले होते. मी नेहाला म्हटले, हो खरंच अगं, आपण ही लेडीज नाईट आणखी अविस्मरणीय करूया. डॉक्टर परत गेलेत आणि भाऊजी पण झोपायला गेलेत. चला, खूप भूक लागली आहे. आधी छान जेवण करूया आणि नंतर खूप धमाल, गप्पा, गाणी, डान्स सगळं. आणि हो मैत्रिणींनो, हळदी कुंकवाचे दिवस आहेत ना, तर मी हळदी कुंकू देऊन तुम्हाला उखाणा घ्यायला सांगणार आहे. पण अट अशी की उखाणा गमतीदार हवा. नेहा म्हणाली, अरे वा, मस्त आयडिया आहे गं. आता अख्खी रात्र आपलीच आहे. आम्ही सगळ्यांनी हो हो, मग काय तर म्हणत डायनिंग टेबलकडे मोर्चा वळवला. धन्यवाद.